नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध 2020. मित्रांनो, साहित्य संमेलन नुकतंच संपलेलं आहे आणि या साहित्य संमेलनामध्ये अनेक अशा गोष्टी घडल्यात की ज्यावर चर्चा करणं भाग आहे. आज आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार मकरंदजी मुळे आहेत आणि ते नेमके त्या विषयावर सगळ्या विषयांवर चर्चा करणार आहेत. मकरंदजी नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. मकरंदजी, साहित्य संमेलन नुकतंच पार पडलं. आता अर्थात त्या साहित्य संमेलनामध्ये अनेक अशा गोष्टी झाल्या की ज्या बेसिकली हिंदूंवर आघात करणाऱ्या होत्या. सरस्वती पूजन झाले नाही, जावेद अख्तर आणले गेले, पण त्याही पेक्षा एक मोठी घटना घडली, ती म्हणजे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक झाली. या साहित्य संमेलनात ज्या गोष्टी घडल्या त्याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? आबा, यातली मोठी घटना आहे आणि ज्याच्यावर चिंता व्यक्त केली पाहिजे ती घटना आहे म्हणजे सरस्वती पूजन नाकारणं. ती या अर्थाने गंभीर घटना आहे की आपण नेहमी असं म्हणतो किंवा अशी एक चर्चा सुरू झालेली आहे की कधीतरी पश्चिम बंगालमध्ये पावशतक, कधीतरी त्रिपुरामध्ये दीर्घकाळ सत्तेत असणारे डावे आता कुठे आहेत, असं एक नेहमी चर्चा डाव्यांच्या बाबतीत केली जाते. पण आपल्या लक्षात नेमकं आलं असेल की आता डावे कुठे आहेत, तर डावे सर्वत्र आहेत. मुळातच डाव्यांचा कधीच लोकशाहीवर विश्वास नव्हता. त्यामुळे सीपीआय, सीपीआय-एम, सीपीआय-एम-एल असे ते फुटत गेले आणि प्रत्येक फुटणारा पक्ष हा अधिक हिंसक, आग्रही, आक्रमक आणि नक्षली होत गेला. आपल्याला सगळी नक्षली चळवळ कशातनं सुरू झाली आपल्याला सगळ्याला माहिती आहे. त्यामुळे डाव्यांनी जे आता नवं तंत्र विरोधाचं किंवा सुरू केलेलं आहे त्यातली अशी जी काही ह्या देशाची सांस्कृतिक ओळख आहे, परंपरा आहेत, त्याच चुकीच्या ठरवायच्या आणि मग त्या चुकीच्या ठरवण्याकरता त्याच्याविषयी आधी गैरसमज निर्माण करायचा, त्याच्याविषयी तुमच्या मनात जाणीवपूर्वक अपप्रचार करून त्याची एक वातावरण तयार करायचं आणि मग पुढच्या टप्प्यात त्याचं उद्ध्वस्तीकरण करत न्यायचं. त्यातलाच एक भाग म्हणजे हा सरस्वती पूजनाला झालेला विरोध आणि सरस्वती पूजन न होणं हा त्या सगळ्या खेळाचा विस्तार आहे आणि ही खूप चिंतेची बाब आहे. आज हे जे सगळं साहित्य संमेलनाच्या सरस्वती संमेलनापर्यंत पोहोचलेलं आहे, काय सांगावं, ज्या लोकमान्यांनी गणेशोत्सव सार्वजनिक केला आणि स्वातंत्र्याची प्रेरणा केला, तो घराघरात आणि सर्वत्र सार्वजनिक ठिकाणी होणारा गणेश उत्सव सुद्धा उद्या काही वर्षांनी हे नको असं म्हणतील आणि त्याला एका अर्थाने इथली जी काही एक इकोसिस्टीम आहे, जाऊ द्या ना, कशा करता वाद घालता, अशा मानसिकतेतनं त्यालाही शरण जाईल. त्यामुळे माझ्या दृष्टीने हा अतिशय आपण एका गंभीर वळणावर उभे आहोत की सरस्वती पूजन नाकारलं गेलेलं आहे आणि त्यातनं भविष्यात काय वाढून ठेवलंय आपण त्याचा वेध घेतला पाहिजे. दुर्दैवानी महाराष्ट्राची जी काही ओळख आहे ती ओळखच पुसून टाकली जाते. इथे कोणी तारतम्यानी सत्सत विवेक बुद्धीनी विवेकाने विचार करणारं उरलंय का, अशीच आता खरं म्हणजे प्रश्नचिन्ह निर्माण झाली. दुसरं, या साहित्य संमेलनामध्ये जावेद अख्तर यांना आणण्यात आलं. अर्थात जावेद अख्तर यांची भाजप किंवा हिंदुत्ववादी सरकारांबाबतची भूमिका आपल्याला माहिती आहे आणि तरीही त्यांना मुद्दाम आणण्यात आलं आणि त्यांनी नेहमीप्रमाणे केंद्र सरकारवर काही कारण नसताना टीका केली. कारण हे राज्य सरकार, ज्या राज्यात हे साहित्य संमेलन होत आहे त्या ठिकाणी तर मवियाचं सरकार आहे, म्हणजे कथित सेक्युलरांचं सरकार आहे आणि तिथे त्याबद्दल त्यांनी एक शब्दही म्हटलं नाही, पण केंद्रावर मात्र टीका केली. काय सांगा? आपण लक्षवेध 2020 मध्ये यापूर्वी साहित्य संमेलनाच्या वर चर्चा केली होती आणि त्याला आपल्या प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. त्यावेळी यातल्या काही मुद्द्यांना आपण स्पर्श केला होता. मुळातच जावेद अख्तर यांची जी निवड झालेली आहे ती काही खूप चांगले लेखक, उर्दूचे अभ्यासक, शायर, गीतकार अशा भूमिकेतनं झालेली नाहीये. म्हणजे त्याला काय म्हणतात की तो मुखवटा आहे. त्यांनी तालिबानची तुलना संघ, भारतीय जनता पार्टी, हिंदू यांच्याशी केली केवळ आणि केवळ याच निकषावर त्यांची नाशिकच्या साहित्य संमेलनाकरता निवड झालेली. जर त्यांनी केलं नसतं तर असा टीका करणारा साहित्यिक कोण आहे त्याचा शोध घेतला असता आणि त्याची निवड झाली असती. त्यामुळे आपल्याला जो काही अजेंडा पुढे न्यायचा आहे, मग तो मावियाला असेल किंवा अन्य घटकांना असेल, त्याकरता आत्ता उपयोगी कोण आहे, तर त्याकरता आत्ता जावेद अख्तर त्यांच्याकरता उपयोगी ठरलेले आहेत आणि त्यामुळे जावेद अख्तर यांची निवड केली गेली. जावेद अख्तर यांना जे काम दिलं होतं, ज्या कामाची सुपारी त्यांनी घेतली होती ती त्यांनी तिथे पूर्ण केली. हे 2014 पासून सुरू आहे आणि गुजरातमध्ये 2002 पासून सुरू आहे. राजकीय पक्षाला, भारतीय जनता पार्टीला मतपेटीद्वारे आपल्याला हरवता येणार नाही, तर मग त्याचं खच्चीकरण कसं करायचं,
त्यांच्या समर्थकांमध्ये त्यांचा जो वाढता जनाधार आहे त्याच्यात गैरसमज कसा पसरवायचा. तर मग असे जे समाजातले विविध घटक आहे, प्रामुख्याने साहित्य कला क्षेत्रातले, कारण हे जे क्षेत्र आहे तो लोकांना प्रभावित करतं, लोकांना त्या क्षेत्राचं आकर्षण करायचं, तर तिथल्या मंडळींना हाताशी धरून ही सगळी चळवळ आता हिंदू विरोधाची, पर्यायाने भाजप विरोधाची राबवली जाते. जावेद अख्तर यांची त्याकरता निवड केली गेली होती. आपल्याला माहिती आहे, आपण मवियाच्या 2 वर्षाच्याही कारकिर्दीचा आढावा घेतला होता आणि काय जमेची बाजू आहे, खर्चाची बाजू आहे. आपण जो ताळेबंद मांडला त्यात जमा फार कमी दिसली, जवळजवळ दिसलीच नाही, खर्चच जास्त दिसला. तर आपलं अपयश लपवण्याकरता काय करायला पाहिजे, तर मग जावेद अख्तर यांनी केंद्र सरकारवर तोंडसूक घेतलं तर आपोआपच आपलं अपयश लपलं जाईल. जावेद अख्तर यांना बोलण्याकरता खूप विषय होते. एसटी कामगारांचा संप ज्यांनी महाभयानक रूप धारण केलंय, आत्महत्या होत आहेत, त्याविषयी तिथे कोणी बोललं नाही. एमपीएससीच्या परीक्षांचा गोंधळ आणि कोळ्या स्वप्नीलनी केलेली आत्महत्या, त्याविषयी तिथे कोणी बोललं नाही. आलेलं नैसर्गिक संकट, पण त्या नैसर्गिक संकटामुळे कोकणासह मराठवाड्यातल्या विदर्भातला होरपळून गेलेला शेतकरी, त्याचं झालेलं नुकसान, त्याच्याविषयी कोणी बोललं नाही. अगदी जर समजा हत्या आणि हिंसा याविषयीच जर बोलायचं असेल तर मग पालघरच्या साधूंच्या हत्येचं काय, त्याच्याविषयी साहित्य संमेलनात चर्चा केली गेली नाही. हे सगळं होणारच नव्हतं, हे सगळं टाळायचंच होतं आणि ह्या करताच म्हणून जावेद अख्तर यांची निवड झाली होती. आणि मी म्हटल्याप्रमाणे जावेद अख्तर यांनी आपलं काम चोखपणे बजावलेलं आहे. परत एकदा विरोधकांची कामं करतायत, ते रोज हल्ले करतायत, ते रोज नवे नवी कथानकं रचतायत. या सगळ्या काळात जे कोणी स्वतःला समाज हितैषी मांडतात, राष्ट्रप्रथम मांडतात, हिंदू चळवळ, हिंदू संघटन, हिंदू समाज आणि हा देश अधिक सक्षम झाला पाहिजे, तो एका अर्थाने प्रगतीकडे गेला, असे जे सगळे घटक आहेत त्यांनी या सगळ्या घटनांचा वेध घेतला पाहिजे आणि त्यावर त्यांनी काम केलं पाहिजे. ही जी काही एक दीर्घकाळ सुरू झालेली असलेली लढाई आहे, त्या लढाईतला शत्रू काय काय घेऊन येतोय तुमच्या समोर, तो तुम्हाला कसं भुलवतोय, कसं फसवतोय, कधी हिंसा घेऊन येतो, कधी अहिंसेचं नाटक करतो, कधी तो मेणबत्त्या लावतो, कधी तो प्रभात फेऱ्या काढतो, तो नेमका काय करतोय, त्याची चाली काय आहे, ते सगळं समजून घेऊन समाजाने संघटित होऊन या सगळ्याचा वेध घेऊन आपली कृती पुढील काळात करावी लागणार आहे. बरोबर. आता या साहित्य संमेलनात घडलेली तिसरी महत्वाची घटना ती म्हणजे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक झाली. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? असं आहे की गिरीश कुबेर जे लोकसत्ताचे संपादक आहेत आणि दीर्घकाळ मराठी पत्रकारिता, काही काळ इंग्रजी दैनिकात काम केलंय, त्यांच्यावर झालेली शाईफेक जी आहे ती संभाजी ब्रिगेडने केलेली आहे आणि ती त्यांनी ओन केली आहे, जबाबदारी स्वीकारली आहे. आम्ही का शाईफेक केली असं त्यांनी त्याचं कारणही दिलेलं आहे. गिरीश कुबेर यांनी जे एक इंग्रजी पुस्तक लिहिलंय संभाजी महाराजांच्या विषयी, त्यात त्यांनी असं खोटं लिहिलेलं आहे, संभाजी महाराजांचं चारित्र्य हनन केलेलं आहे, अपप्रचार केलेला आहे आणि याविषयी ते कुठेही क्षमा मागत नाहीयेत, आपल्या भूमिकेशी ते ठाम आहेत, पुस्तक मागे घेतलं नाहीये. यामुळे त्यांच्यावर आता शाही हल्ला करून त्या सगळ्या घटनाक्रमाचा निषेध केलेला आहे. आता मला नेहमी असं वाटतं की त्यातलं एक फक्त आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्या पुस्तकावरनं हा गदारोळ झाला आणि ज्या पुस्तकावरनं शाईफेक झाली, त्या पुस्तकावर मे महिन्यात 21 मेला बहुतेक 2021 राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी आणि संभाजी ब्रिगेड यांचं स्नेह आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी ट्विट केलंय आणि हे पुस्तक मी वाचतीये असं म्हटलेलं आहे. आता या ट्विटमध्ये त्यांनी हा जो मुद्दा आहे त्याचा कुठेही निषेध केलेला नाही किंवा त्याच्याविषयी नाराजी केलेली नाहीये, हे पुस्तक मी वाचते असं म्हटलेलं आहे. आता सुप्रिया सुळे पुस्तक वाचतायत, त्यांच्या विरोधात आवाज काढायची हिंमत नाही, त्यांचा निषेध करायचं धाडस नाही, मात्र लिखाण ज्यांनी केलंय त्यांच्यावर हे करू शकलेले. आता हे का करू शकले, आपण दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. गिरीश कुबेर यांच्यावर जी शाईफेक झालेली आहे ती निमित्त जरी पुस्तक असलं तरी पण आपण जर बघितलं तर गिरीश कुबेर यांच्या शाईफेकीचा निषेध करण्याकरता किंवा त्याची निंदा करण्याकरता फार कोणी पुढे आलेलं नाहीये. एक काही अपवाद, एखादा गड बघता, आता ज्यांना त्या दैनिकात आपले लेख छापून यावा असं वाटत असेल, त्या दैनिकाशी आपण जोडलेलो आहे, त्यांना जर वाटत असेल, अपवाद वगळता कोणी पुढे आले नाही. याची दोन कारणं मला असं वाटतात. एक तर हे ठीक आहे की कुबेर दीर्घकाळ पत्रकारिता करतायत, त्यांची काही पुस्तकही प्रसिद्ध झालेली आहेत, वाचक म्हणून ते चांगले आहेत, त्यांची एक स्वतःची एक लिहिण्याची शैली आहे. पण हे सगळं विकसित करता करता आणि विशेषतः लोकसत्ताचे संपादक झाल्यानंतर एक पहिलं जर वर्ष सोडलं तर एकूण जो त्यांनी तुच्छतावाद, एक नकारात्मकता, एका विशिष्ट म्हणजे हिंदू विचारधारेविषयी, मोदीशहांविषयी, या सगळ्यांविषयी त्यांची एक जो काही एक अपप्रचार, खोटेपणा पेरत पेरत गेलेले आहेत आणि काहीच दुसऱ्याला कमी लेखण्याची जी काही त्यांच्या वृत्तीचं दर्शन
त्यांच्या लेखातनं घडतं असं वाटतं, असा एक गट खरं म्हणजे सुखावलेला आहे की बरं झालं खोड मोडली, बरेच दिवस चाललं होतं, अशी एक मानसिकता या शाई फेकण्याच्या विषयातले. दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याला संभाजी ब्रिगेडचं कार्यपद्धती माहिती आहे. ते आक्रमक आहेत आणि आम्ही आहोत आक्रमक आहोत ते कधी लपवून ठेवत नाही. आणि आमचे प्रश्न जर सोडवायचे असतील आणि अन्यायाला वाचा फोडायची असेल आणि आम्ही म्हणू ते खरं असंच जर सिद्ध करायचं असेल तर त्याकरता रस्त्यावर उतरायला पाहिजे, कायदाही वेळप्रसंगी हातात घेतला पाहिजे आणि हिंसेला पर्याय नाही. कारण लोक समजावून सांगत आम्ही समजावतो, समजवण्याचा प्रयत्न केला तर दाद देत नाहीत, ऐकत नाहीत. अशातनं संभाजी ब्रिगेड सातत्याने स्थापनेपासून व्यक्त होती. आता ही संभाजी ब्रिगेड कोणामुळे सुरू झाली, कशी सुरू झाली, त्याला त्यावेळी कोणी प्रमोट केलं, त्याचं संवर्धन कोणी केलं गेलं, अशा प्रकारची चळवळ राज्यव्यापी चळवळ आहे. मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भातल्या काही भागात तिचा खूप प्रभाव आहे. तर अशी चळवळ जेव्हा चालते त्या चळवळीला मिळणारे कार्यकर्ते, त्या कार्यकर्त्यांना उभं करणं, त्यांना मिळणारे इन्फ्रास्ट्रक्चर, या सगळ्यात गुंतवणूक कोणी केलेली आहे, त्याचा कोणी आर्थिक भार सोसलेला आहे, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे अशा काही चळवळी एका रात्रीत घडत उभ्या राहत नाहीत. एका रात्रीत उभ्या राहण्याकरता सुद्धा काही रात्री घालवावे लागतात. त्यातनं संभाजी ब्रिगेडचं स्वरूप आपल्या समोर आलेलं आहे. बरं, महाराष्ट्रात काही ही शाही फेक जी आहे ती काय आज पहिल्यांदा घडली आहे का? म्हणजे जसं पुण्यातल्या भांडारकर इन्स्टिट्यूटवर हल्ला झालेला आहे, राम गणेश गडकरी यांचा पुतळा उखडला गेला, लाल महालातलं शिल्प काढलं गेलं, अशा अनेक घटना आहेत. आणि अशा अनेक घटना घडत असताना गिरीश कुबेर यांच्यासारखे जे कथित पुरोगामी, कथित लिबरल, कथित तटस्थ, कथित सेक्युलर अशी जी सगळी मंडळी आहेत ती कुठे होती त्यावेळी? त्यावेळी काय कदाचित कसं असेल की एकूण संभाजी ब्रिगेडचं जे अग्रेशन आहे, जी आक्रमकता आणि वेग आहे सगळ्या कामाचा, त्याच्यामुळे बहुतांश मंडळी घाबरणं स्वाभाविक आहे की बापरे आपल्यावर उद्या काही प्रकरण शेकायला नको. त्यामुळेही कोणी व्यक्त झाली नाही. दुसरं, बाबासाहेब पुरंदरेंना विरोध करणं, महाराष्ट्र भूषणला विरोध करणं, जोपर्यंत संभाजी ब्रिगेड हिंदू विरोधी चळवळीला विरोध करत होती, म्हणजे परंपरा, चालीरीती, मग त्यातनं शिवधर्म नावाचा विषय पुढे आला होता हिंदू धर्माच्या ऐवजी, असं जोपर्यंत संभाजी ब्रिगेड करत होती तोपर्यंत ती ह्या सगळ्या मेणबत्ती गँग किंवा आंदोलनजीवी असा जो सगळा गट आहे त्यांच्याकरता ती फार प्रिय होती, त्यांना ती आवडणारी होती. आणि त्यामुळे एका अर्थाने ते तिचं मुकपणे समर्थन करत होते, जमेल तिथे त्याला बौद्धिक वैचारिक समर्थन देत होते. आणि त्याच्यामुळे ती फोफावली. त्यांच्या लक्षात आलं की एक मोठी इकोसिस्टीम आपली पाठराखण करते, राजकीय क्षेत्रात आहे. बरं, कुठल्याही राजकीय पक्षांनी असं म्हणू नये की आम्ही त्यातले नाही, बहुतांश कमी अधिक प्रमाणात सगळ्या राजकीय पक्षांनी संभाजी ब्रिगेडचं जे काही उपद्रव मूल्य आहे ते वापरून घेतलेलं आहे. कोणी जाहीरपणे वापरलंय, कोणी छुपेपणे वापरलेलं आहे. एकूणच अन्य विचारधारांनी सुद्धा ह्या सगळ्या संभाजी ब्रिगेड या संघटनेची जी काही सगळी मी जसं म्हटलं तसं की आक्रमकता होती त्याला काहीसं गांगरून जाऊन थोडंसं बचावात्मक पवित्रा घेतला. कोणी थेट समोर गेलं नाही. म्हणजे दोन प्रकारच्या परंपरा आहेत ना, एकतर चर्चा, वाद यातनं प्रश्न सोडवा आणि मग परत आता समोरचाही रस्त्यावर उतरला असेल तर तुम्हाला त्याच्यावेळेस पर्याय नव्हतो. यातली कुठलीच न घेता असं भूमिका घेतली की नाही नाही हळूहळू बदल होईल, तरुण आहेत, तरुणांच्या काही भावना असतात, त्यांच्या प्रतिक्रिया स्वाभाविक आहेत, संवाद केला पाहिजे. पण तो कुठल्याच पातळीवर संवाद झाला नाही, कारण त्यांची संवादाची तयारीच नाहीये. त्यांचं म्हणणं आहे आम्ही जे म्हणू तेच खरं आहे. आता हे सुद्धा कशातनं आलेलं आहे तर ज्या डाव्या विचारसरणीचा मगाशी आपण उल्लेख केला आणि जी डावी विचारसरणी आता वेगळ्या फॉर्म मध्ये येते त्यातलाच हा नवा अवतार आहे. एकेश्वरवाद म्हणजे काय, दुसऱ्याचं अस्तित्व नाकारणं म्हणजे काय, तुमचं आम्हाला मान्यच नाही म्हणजे काय, या सगळ्याची ही सगळी परिणिती आहे. आणि तो सगळा प्रकार जोपर्यंत हिंदूंच्या विरोधात चालू होता तोपर्यंत या सगळ्यांनी त्याचं समर्थन केलं, त्याला पाठिंबा दिला. आज मात्र आपल्याच गटातला एक काहीसा असलेले गिरीश कुबेर, अरे हे तर आपलेच आहेत, हे पण पुरोगामीच आहेत, हे पण तटस्थच आहेत, ते पण लिबरलच आहेत, तेही मोदी शहा विरोधकच आहेत, हिंदू विरोधक आहेत त्या अर्थी. मग त्यांच्यावर जेव्हा शाई फेकली गेली त्यावेळी काहीशी गडबड उडालेली आहे. शेपटावर पाय दिल्यामुळे थोडी वळवळ वाढली आहे. पण मला असं वाटतं की हे सगळं मर्यादित आहे. एकूण परत एक लक्षात घेतलं पाहिजे, अगदी मोकळेपणाने बोलायचं. प्रभू कुबेर स्वतःला काय म्हणतात हा मुद्दा नाहीये. म्हणजे ते म्हणतील मी हिंदूही नाही, मी अमुकही नाही, मी तमुकही नाही, मी जातही मानत नाही वगैरे वगैरे. त्यातनं प्रश्न सुटत नाही. तुम्ही कोणा ते समोरच्याला माहितीये, तुमच्या जातीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होणारच आहे. त्यामुळे कुबेरांवर जेव्हा शाई फेकली गेलेली आहे त्यावेळी त्या अर्थाने पुरोगामी गटात फारशी अस्वस्थता नाहीये. आपण एक लक्ष घेतलं पाहिजे, आबा हेरंब कुलकर्णी जे ह्या सगळ्या त्या आर्थिक चळवळीतले आहेत त्यांच्या समाज माध्यमातल्या पोस्टलाही ट्रोल केलं होतं. ते ट्रोल करणारे कोण होते तर त्यांच्याच गटातले होते. त्यावेळी हेरंब कुलकर्णी यांनी काहीशी अस्वस्थता व्यक्त केली होती.
त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला नाकारण्याने प्रश्न सुटत नाहीये. तुम्ही कोणाचे समोरच्याने ठरवलेलं आहे आणि तो त्याप्रमाणे तुम्हाला ऍड्रेस करतो किंवा तुमची ट्रीटमेंट तो त्या प्रकारे करत असतो. हे जोपर्यंत आपण समजून घेत नाहीये तोपर्यंत हा प्रश्न जो आहे तो सुटणार नाही. मुळातच हा प्रश्न कोणालाही सोडवायचा नाहीये, कारण ह्या प्रत्येकात ह्या अशा सगळ्या प्रश्नांमध्ये प्रत्येकाचं हित गुंतलेलं आहे. त्याच्यामुळे एका अर्थाने शाहीफेकीचा निषेध करण्याची संधी असताना सुद्धा ती का घेतली जात नाहीये हे आपण समजून घेतलं पाहिजे. मकरंद, शाहीफेकीची घटना आपण बघितली. या शाहीफेकीच्या घटनेमुळे एक दिसून आलं की हे जे साहित्य संमेलन आहे त्यातली सुरक्षा व्यवस्था चोख नव्हती का, आणि जर चोख होती तर मग संभाजी ब्रिगेडने हे कृत्य केलं, याचा अर्थ संभाजी ब्रिगेडला कुठेतरी या चोख सुरक्षा व्यवस्थेतून मार्ग काढून देण्यात आलेला आहे का? असं आहे की साहित्य संमेलनावर प्रचंड प्रभाव हा राष्ट्रवादी पक्षाचा होता. म्हणजे तो मुळातच साहित्याच्या क्षेत्रावर आहे. आपण ते स्थापनेनंतर या एकदा लक्षवेधीमध्ये याची चर्चा केलेली होती. त्याच्यामुळे राष्ट्रवादीचा जो जो कोणी समर्थक आहे, हितचिंतक आहे, पाठीराख आहे, त्याला ऍक्सेस असणं काही फार कठीण नव्हतं. एक जी शक्यता वर्तवली जाते, अशा शंका येणं स्वाभाविक आहे आणि चर्चा केली पाहिजे की हे सगळं फिक्सिंग आहे का, म्हणजे शाही फेकून घ्यायची, प्रसिद्धी मिळवून घ्यायची आणि मग त्या निमित्ताने पुस्तकाला उठाव जो येत नाहीये तो करून घ्यायचा, असं आहे का खरोखरच? म्हणजे आपण त्या ज्यांनी शाही फेकली तो चूक का बरोबर, त्याची निंदा केली पाहिजे का नाही हा मुद्दा, पण त्याची तळमळ होती की नाही बाबा यांनी दुखवलेलं आहे, माझ्या भावना दुखवल्यात, मी जेव्हा संधी मिळेल तेव्हा ती संधी साधील. ती संधी त्यांनी घेतलेली आहे. आता ती संधी त्यांना मिळावी याच्याकरता तिथल्या कोणी मदत केलेली आहे का अशी शंका येणं आणि असं वाटणंही काही गैर नाहीये. एकूणच साहित्य संमेलन हे पुढच्या काळात राष्ट्रवादी संमेलन होण्याची शक्यता जी निर्माण झाली आहे ते होतच आहे, ती ह्या शाहीफेकेने अधिक अधोरेखित केलेली आहे. बरोबर. आता मी शेवटचा प्रश्न या तुला विचारतो की हे जे साहित्य संमेलन झालं याच्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा चुराडा झाला आणि हे सगळे पैसे भले मग ते सरकारने दिले असते तरी सरकार हे जे सगळे पैसे आहेत हे आपण सरकारला जे कर रूपाने पैसे देतो त्याच्या माध्यमातून ते पैसे आलेले आहेत, म्हणजे ते आपले पैसे आहेत. पुन्हा या साहित्य संमेलनामधून काही असं विशेष मिळालं नाही, कारण तुम्ही जर बघितलं तर तिकडे ज्या काही परिसंवाद होती, काही कार्यक्रम होते, त्याला हाताच्या बोटावर मोजण्या इतकी पण माणसं काही काही परिसंवादाला नव्हती. म्हणजे त्याचा आस्वाद लोकांनाच घेता आला नाही, जनतेला घेता आला नाही, ज्याने ऍक्च्युली स्वतःच्या खिशातून पैसे दिले. तर या साहित्य संमेलनाची फलश्रुती काय, आपल्याला काय वाटतं? असं आहे की तुम्ही म्हणलाय ते बरोबर आहे. त्याचे छायाचित्र आणि बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत की साहित्य संमेलनाच्या आयोजकांना जे खूप महत्वाचे परिसंवाद वाचले होते त्या परिसंवादाकडे लोकांनी पाठ फिरवलेली. आता ती पाठ का फिरवली तर तेच वक्ते आणि तेच विषय आणि तेच वक्ते आणि त्या विषयातनं काय अजेंडा पुढे न्यायचा आहे हे लोकांनाही आता कळायला लागलेलं आहे. त्यामुळे अशा परिसंवादांना लोकांनी पाठ फिरवलेली आहे. पण त्याच वेळी तिथले जे काही पुस्तकांचे जे स्टॉल होते त्याच्यावर मात्र गर्दी झाली. प्रकाशकांची चर्चा केल्यावर असं लक्षात येतं की 2 वर्षातली जी काही सगळी आपत्ती होती त्या पार्श्वभूमीवर आता या वर्षी जी खरेदी आहे ती खूप व्यवसायाला चालना देणारी नसली तरी आशा देणारी आहे, समाधानकारक आहे. त्यामुळे चांगली उलाढाल पुस्तक खरेदीची तिथे निश्चितपणे झालेली आहे. दुसरं नवोदित कवींचं जे काही कवी संमेलन झालं त्यालाही प्रतिसाद चांगला मिळाला होता. आता मुद्दा असा राहतो की जनतेच्या पैशातनं गोळा होणाऱ्या करातनं होणारं जे संमेलन आहे त्या संमेलन लोकांना काय देतं, तर मला असं वाटतं की ह्या साहित्य संमेलनांनी लोकांना काही देण्याचा जो काही एक वसा आहे तो केव्हाच गमावलेला आहे. कारण ज्यावेळी तुम्ही अजेंडा घेऊन काम करायला लागता, ज्यावेळी एका विशिष्ट भूमिकेच्या आधारे काम करायला लागता त्यावेळी तुम्ही तो साहित्याचा प्रवाह दूषित करून टाकता. तो तसा दूषित झालेला आहे आणि त्यामुळे आता लोकांच्या काही अपेक्षा उरलेल्या नाहीत. पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की मन जे आहे किंवा साहित्य रसिक तो सश्रद्ध आहे, त्याच्या काही भावना आहेत आणि त्याला असं वाटतं की जसं निष्ठेनी पंढरीला जाण्याची एक परंपरा आहे आणि ती पाळली जाते पिढ्यानपिढ्या, तसं बाबा साहित्य संमेलनाला जाऊन आलं पाहिजे. 4 चांगले शब्द कानी पडतील, 2 चांगले कवी भेटतील, एखादा नवोदित लेखक मिळेल आणि आपण समृद्ध होऊ. त्यामुळे आता त्यांच्याकडनं काही मिळेल अशी अपेक्षा रसिक ठेवत नाहीयेत, पण एक समूहाने भेटलो, आपसात चर्चा झाली तर समृद्ध होऊ या एका वेगळ्या मानसिकतेतनं तिथे रसिक जात आहेत. पण असंच जर सातत्याने व्हायला लागलं तर काय सांगावं, 20-25 वर्षांनी
जशी आज परिसंवादांनाही गर्दी होत नाहीये तशी कुठेच गर्दी होणार नाही. आणि हा धोका आयोजकांनी लक्षात घेतला पाहिजे. जे स्वतःला धुरीण म्हणतात, जे स्वतःला भाषाप्रेमी म्हणतात, साहित्य चळवळीचे प्रेमी म्हणतात, त्यांनी हा धोका लक्षात घेतला पाहिजे. आणि संमेलन हे राजकारणाच्या पलीकडे, बरं गंमत अशी असते की राजकारण्यांवर टीका करायची पण त्यांच्याशिवाय कुठलंच संमेलन होत नाही. तर अशी दुटप्पी भूमिका न घेता रसिकांना काय हवंय, मराठी भाषेला काय हवंय, नुसती टीका करून म्हणजे आपण जर लक्षात घेतलं पाहिजे तर वर्षानुवर्ष मराठीची गळचेपी होते असं साहित्य संमेलनात म्हटलं जाते. किती वर्ष म्हटलं जाते, एकदाही गळचेपी थांबवण्याचा का ठोस प्रयत्न केला नाही. त्यामुळे परत एकदा साहित्य संमेलन हे रडण्याचं व्यासपीठ आहे का नवी ऊर्जा देण्याचं व्यासपीठ आहे, हे सगळ्यांनी ठरवण्याची गरज निर्माण झाली. नक्कीच मकरंद, तुम्ही या चॅनलवर आलात आणि अगदी सखोल या सगळ्या साहित्य संमेलनाबाबत चर्चा केली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मित्रांनो, लक्षवेध 2020 हा चॅनल अशाच नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन माहिती घेऊन येतो. या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.